मस्तपैकी आम्ही गाडीत पेट्रोल टाकलं आणि निघलो. मी वैष्णवला म्हणलं कुठं जायचं आहे, तर वैष्णव मला चल आपल्याला दगडूशेठ हलवायला जायचं आहे. मग काय काढली बुलेट आणि निघालो तर आम्ही दगडूशेठ हलवायला. वैष्णव असा मस्त मस्त बुलेट चालवत होता की नातकोळा. मग काय आम्ही आता आलो शनिवारवाड्याच्या जवळजवळ आणि इकडे हेगडेवार पुलापाशी आलेलो होतो. तिथून पुढे आम्ही शनिवारवाड्यापाशी आलो. शनिवारवाड्यात आम्ही क्रॉस केला. जसा पण आम्ही शनिवारवाडा क्रॉस केला तसंच आम्हाला ट्रॅफिक लागली. काय हे पुणे ट्रॉफिकचं नुसतं दंग 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 दंग. मग काय वैष्णव भाऊला म्हटलं चल रे बाबा मला लई भूक लागली. मग काय वैष्णव भाऊने म्हणले थांबा आपण आता एका मस्त जागेवर जाऊ. मग काय वैष्णव भाऊने गाडी घेतली सरळ. हे कसलं भारी कपल दिसतंय. मग काय वैष्णव भाऊने गाडी घेतली सरळ. शनिवारवाडा जसा बस संपला आम्हाला दिसली मोऱ्या मिसळ. मग काय मोऱ्या मिसळचं मस्तपैकी पार्किंग केली आणि गेलोत ना आत. काय भारी त्यांचं नेमकंच मला असं वाटतं की उद्घाटन झालेलं होतं. आणि काय आम्ही फुल जोशामध्ये गेलो. काय मग त्यांनी मस्त आम्हाला मिसळ एकदम म्हणले कोणती खायची काय खायची. मग त्यांनी आम्हाला एक काळा रस्सा आणि एक तांबडा रस्सा अशा आम्ही 2 प्रकारच्या मिसळ घेतल्या. काय चव होती म्हणता मिसळला तुम्ही. एक नंबर मिसळ होती, एकच नंबर. मी त्यांची प्रशंसा करता करतच राहिलो कंटिन्युअस. आणि मग काय आम्ही पोचलो होतो आता दगडूशेठ हलवायचे तिथं. मग काय पुण्यातल्या ट्रॉफिकमध्ये तुम्हाला नाद करते काय असला विषय. मग काय दिसलं मंदिर, गाडी पार्किंग वगैरे लावून आलोत. आणि काय बाप्पाची रांगेमध्ये लागणार तेवढ्यात वैष्णव भाऊ म्हणले आपल्याला चला आपल्याला पेढे घ्यायचे. मग काय आम्ही गेलो पेढ्याच्या दुकानात गेल्याच्यानंतर मस्तपैकी वैष्णवभाईनं रेट बीट फिक्स करून चांगला एकदम व्यवस्थित बघा कसा दिसतोय गणपती, बाहेर दिसतं का नाही नातखोळा. तर मग वैष्णवभाऊने पेढे पॅक केले आणि पेमेंट करून आम्ही ते पेमेंट कन्फर्म केलं आणि मस्तपैकी रांगेला जायला निघलो. आणि मग काय जसं पण रांगेला आम्ही लागलो तसं आम्हाला तिथं बोर्ड दिसायला लागले. बोर्ड दिसले कोणते की मोबाईल चालू करू नका, असं करू नका. मग काय आम्ही बोर्ड दिसले. मग काय आम्ही ते बोर्ड